रेडी. सकाळी आपण 1 पासूनची 100 पर्यंतच्या संख्या आपण शिकल्या. त्या संख्या वाचायच्या कशा हे पण आपण शिकलो. आता या संख्या झाल्या 2 अंकी संख्या. किती अंकी? 2. 1 अंकी ते 2 अंकी. त्याच्यामध्ये 3 अंकी संख्या एकच आली. कोणती आली? 100 च्या पुढे आता संख्या आपल्याला वाचायची. आता 100 म्हणजे शतक. 100 म्हणजे काय? शतक. आणि संख्याचं वाचन करत असताना त्याला आपण काय म्हणतो? शे म्हणतो. शे म्हणतो 200. 200 म्हणजे 200. 100 200. 200 म्हणजे 200. 300 म्हणजे 300. 100 100 100. म्हणून हे सगळं पुढे शिकण्या अगोदर आपल्याला संख्यांचा वाचनाचा क्रम कसा आहे उजवीकडून डावीकडे तो अगोदर आपल्याला जसं 1 ते 100 पाठ केलं हा क्रम आपल्याला अगोदर पाठ करावा लागेल. मग तो क्रम कसा आहे तो पाहावा लागेल. मग मी काय करतो आता हा क्रम घेऊन जातो. तुम्हाला माहिती आहे एकक कोणता आहे? एकक नंतर दशक, शतक, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशलक्ष, कोटी, आपल्या पुढे भरपूर आहे पण आपल्या इतकं पुरेसं आहे. एकक म्हणजे संख्या एक. एकक म्हणजे काय? संख्या एक. मग ती एक संख्या 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, 10 असेल का? 10 असेल का? संख्या एक त्याच्यामध्ये अंक एक म्हणजे एकक. जेव्हा 10 येईल 10 संख्या तुम्ही किती मोठी लिहाल तुम्ही? संख्या एकच आहे. तर 10 मध्ये अंक 2 आहे. 10 मध्ये अंक किती आहेत? 2. म्हणजे 1 पण आहे 0 पण आहे. मी जर अशी 45 दिली ही पण संख्या एकच आहे. संख्या म्हणून ती एकच आहे पण याच्यामध्ये अंक 2 आहेत. 1 2. मग एकक मध्ये आपल्याला एकच अंक किती अंक पाहिजे? 1. मग एक अंक 1 असेल 2 3 4 5 6 7 8 9 10. दशक म्हणजे 2 अंक. दशक म्हणजे किती अंक? दशक म्हणजे 10. दशक म्हणजे 10. ज्याला आपण 10च्या पटीमध्ये मांडू शकतो. म्हणजे 52 जर म्हणलो मी किती म्हणलो मी? 52. याचा अर्थ 5 दशक आहेत म्हणजे 5 50 आहेत आणि 2 आहेत म्हणजे ही झाली 52. म्हणजे दशक म्हणजे 2 अंक, शतक म्हणजे 3 अंक. जसं जसं पुढे जाईल तसं काय होईल त्या संख्येमध्ये अंकाची संख्या काय होईल? वाढत. आपण लिहू त्या भाषेमध्ये. तुम्ही नेहमी काय करता? एकक म्हणलं की 1 लिहिता, दशक म्हणलं की 10 लिहिता, शतक म्हणलं की 100 लिहिता, हजार म्हणलं की 1000 लिहिता, 10,000 म्हणलं की 10,000 लिहिता, लक्ष म्हणलं की 1,00,000. आपल्या मनामध्ये समज काय होत जाते की एकक म्हणजे एकच, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100 असं समज होत जाते. ते समज आहे तसं आहे पण असा अर्थ असा नाही की एकक म्हणजे एकच, दशक म्हणजे 10 नाही. दुसऱ्या पण संख्या आहेत ना जशा की बघा. म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. एकक म्हणजे एक अंक. एकक म्हणजे एक अंक. तो 3 जरी असेल तरी तो एककच आहे. तरी तो एकक. आणि या ठिकाणी मी 50 जरी मांडले तरी तो दशकच आहे. तरी तो दशकच आहे. एकक दशक. किती दशक? 2. किती दशक? 5 दशक. किती दशक? 5. आणि या 50 ला जर मी या ठिकाणी 56 केलं तरी तो दशकच आहे. कोण दशक आहे? इथं कोण दशक आहे? 6 आणि 5 आहे. 6 कोण आहे? एकक. 6 कोण आहे? एकक. पहिला अंक आहे संख्येमधला उजवीकडून तो एकक, दुसरा अंक दशक. मग मी काय केलं पुन्हा 105 लिहिलं. मग त्या 5 झाला एकक, दशक, शतक. शतक कोण आहे? मी लिहिलं 5 4 9 0. मग इथं मला सांगा एकक, दशक, शतक, हजार. कोण आहे शतक इथं? 4. हजार कोण आहे? 5. पुन्हा केली
सांगितलं आम्ही एकक दशक शतक हजार 10,000 कोणाला आले 10,000 कोणाला आले 4 वर पण 10,000 साठी 2 अंक जरूरी आहेत 10,000 साठी किती अंक जरूरी आहेत 2 अंक कारण 10 म्हणजे 10 म्हणजे 10 पण 2 अंक आहेत ते 2 अंक मग 4 वर आला एकक दशक शतक हजार 10,000 मग 4 तर एकटाच आहे 4 तर एकटाच आहे म्हणजे 4 आपल्याला पुरेसा नाही कारण तो एकटाच आहे मग 2 अंक म्हणजे 4 आणि 5 पाहिजे 4 आणि 5 पाहिजे मग 4 आणि 5 ला त्या 2 अंकाला जर मी एकच धरलं काय केलं मी एकच धरलं तर मग त्याला वाचताना सुद्धा मला एकच बघावं वाचताना सुद्धा मला काय करावं लागेल एकच महत्त्वाचं आहे काय घ्या वाचताना सुद्धा मला एकच होतं लागेल म्हणजे काय करणार एकक दशक शतक हजार 10,000 4 वर आल्यावर 10 म्हणले की 2 अंक मग 2 अंक मी असे एकत्र घेतले असे आणि याला मी काय समजलं आता 50 त्याला मी काय समजलं एकच अंक समजलं मग मी आता वाचणार कसं एकक दशक शतक हजार हे सगळं हजार मग किती हजार 45 म्हणून ते 45 यात आपल्या मनात समज काय होती एकक दशक हजार 10,000 4 वर 10,000 कोण म्हणलं नाही आणि पुन्हा 5,000 वेगळे कोण म्हणले नाही बरं झालं करतील तशी याला 4,000 मध्ये देतो पुन्हा 5,000 मध्ये देतो 900 नाही 10,000 म्हणलं की 2 अंक आणि 2 अंक वाचताना एकच वाचायचे म्हणून मी एकत्र केलं एकक दशक शतक आणि हजार 45,000 किती झाले 45,000 मग उरलं काय एकक दशक शतक 900 म्हणजे 100 900 म्हणजे 900 म्हणजे काय 900 मग 45,900 उरलेले 2 अंक शेवटी जर असं का असेल 65 309 असं असेल मी कसा वाचणार म्हणणार एकक दशक शतक आणि हजार 10,000 नाही 2 मिळून 1000 62,309 किती येतं पण शून्य कुठे आहे 9 च्या समोर पुढे मग तो 9 होणार तो काय होणार 9 म्हणजे 62,309 म्हणजे आता काय येऊ शकते पुढे काय होऊ शकते आपण पाहू या ठिकाणी मी काय केलं 56 लिहिलं आणि मध्ये काय केलं 003 केले 003 मग काय होणार आपल्या ठरलेल्या प्रमाणे एकक दशक शतक हजार 56,000 उरले किती रे 3 च्या पुढे किती शून्य लावा 3च राहणार 56,003 शतक पण उरलंच नाही एकक दशक शतक 0 100 वेळा घ्या काय होईल बरं 56,003 दुसरा एक प्रसंग याच्यामध्ये येणार कसा येणार 8,0,0,0,5 आता काय एकक दशक शतक हजार 80,005 मग तुम्हाला जर लिहायला सांगितलं असं अंक लिहावं मी तोंडाने सांगितलं मला द्यायला पाहिजे तुम्ही ध्यानात काय ठेवायचं की जे अंक सांगितला संख्या सांगितली त्या संख्येमध्ये अंक किती यायला पाहिजे ते कुठे ध्यानात पाहिजे किती यायला पाहिजे जर मी म्हणलो 12 लिहा काय म्हणलो 12 लिहा म्हणजे या संख्येमध्ये 2 अंक पाहिजे किती यायला पाहिजे 2 आपल्याला एक अंकी 2 अंकी संख्येचा काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला म्हणलं 3 अंकी संख्या लिहा मी काय म्हणलो 3 अंकी लिहा मी म्हणलो 104 लिहा 104 लिहा 100 म्हणलं की फक्त डोके गेला पाहिजे 100 म्हणले डोक्यात काय ठेवायचं 100 म्हणले डोक्यामध्ये एकच ठेवायचं की 3 अंकी संख्या पाहिजे 100 म्हणलं की काय 3 अंकी संख्या पाहिजे कारण 100 म्हणजे शतक 100 म्हणजे शतक आणि शतक मध्ये किती संख्या येतात 3 येतात 1 0 0 मी ज्यावेळेस म्हणलो 105 पहिला लाईट द्यायला लागला पाहिजे पहिला लाईट 105 मध्ये पहिला लाईट द्यायला पाहिजे ती संख्या 3 अंकी पाहिजे संख्या 3 अंकी पाहिजे मग काय करायचं 1 डब्बा 2 डब्बा 3 डब्बा आपला काय करायचं संख्या 3 अंकी पाहिजे मग जे तोंडात म्हणलं की मी काय म्हणलो 100 मग ये घेऊन टाका 100 पुन्हा काय म्हणलो मी 5 घेऊन टाका 5 100 म्हणलो 1 लिहा 5 म्हणलो 5 लिहा पण 100 म्हणले की नाही सगळं तुम्हाला माहित आहे आणि एक डबा रिकामा राहिला एक डबा तर रिकामा राहिला आणि जी संख्या सुरुवातीला म्हणतो ती सुरुवातीला येणार आणि जी शेवटी म्हणतो ती शेवटी येणार
मी आधी काय म्हणलो 100 म्हणलो, मी 1 बरोबर लिहिला, माझं काही चुकलं नाही. 100 म्हणलं 1 बरोबर लिहिला, पण 5 म्हणल्यावर 5 तर शेवटचा आहे आणि मी लिहिला 2 नंबर लागले, चुकले नाही हो. मग 5 आपण घ्यायचं, हे घ्या ना 5, पण नको लिहा 5, पण इथे 105 आणि तरी ते 15च मिळाली. मग 0 देऊन टाकायचा, काही टोक लावायचं नाही, 0 देऊन टाकायचा, तिथं काही नाही, 0 आहे, तिथं काही नाही, तिथं मग झाला 105. म्हणजे तोंडाला सांगते अडचण नाही, तुम्ही वाचून दाखवता हे, पण बऱ्याच वेळा काय होतं तोंडात सगळ्याला लिहिता येतं, तोंडात सगळ्याला लिहिता येत नाही. म्हणजे आपण बघा 702 700 शे म्हणलं की 3 अंक, शे म्हणलं की 3 अंक, मग 1 अंक 2 अंक 3 अंक, 700 700 शे सोडून घ्या, 7 घ्यायचे, 703 3 म्हणलो, मग 3 लिहायचे, पण 3 हा शेवटचा अंक, मग 3 लाख लिहायचे, काय अडचण आहे? तुम्ही 771 774 डिग्री देऊ शकता, कारण ते अंक साईज सरळ सरळ. आता याच्यामध्ये काय पाहू, जर तुम्हाला कोणी म्हणलं की 58,000 किती या त्याच्या पुढे काय काय येईल, मग 58 म्हणलं की डोक्यामध्ये काही पहिला करायला पाहिजे, 58,000 आहे आणि 58 मध्ये 2 अंक, किती अंक आहेत? 2 अंक. मग ज्यावेळेस आपण 1000 मध्ये 2 अंक मोजतो त्यावेळेस संख्या ही 5 अंकी आहे, काय किती अंकी केली पाहिजे? 5. 1000 म्हणजे विचार, फक्त 1000 म्हणजे विचार, कोणते 1000 पण 1 अंकी संख्येला 1000, म्हणजे कोणते? 1000 2000 3000 4000 9000 पर्यंत संख्या किती अंकी आहे? म्हणजे 4. किती अंकी? 4. पण जेव्हा म्हणतो 12000 17000 2 अंकाला 1000 घालू तेव्हा संख्या आहे 5. पण अगोदर आपण विचार करूया फक्त 1 अंकी 1000. मी सांगितलं 4000 1000 म्हणलं की 4 अंकी संख्या, 1000 म्हणलं किती अंकी संख्या? 4. मग 1 2 3 आणि 1 4. आता जे आधी आहे ते आधी यायचं, नंतर यायचं, ओके. 4000 चे 4, 700 चे 7, 12 चे 12, काय आवडत? 4712. 1000 म्हणजे 4 अंक आले पाहिजे. पुढची संख्या पाहू आपण. पुढची संख्या काय सांगतो तुम्हाला मी? 8902. मग लिहायचे टोटल सांगितलं ते 8000 लिहिले 8, 900 चे 9, 2 तर संपलं, 2 4 संपलं, मग 2 काढला, 2 कुठे काढला, मध्ये काहीच नव्हतं ना, 0 टाका. 8902. आता आणखी बदल करू आपण, काय बदल करू? 3001. आता 2 अंक आले, पण 1000 आहे म्हणजे 4 अंक यायला पाहिजे. मग 1 2 3 आणि 4. मी काय म्हणलो? 3000 म्हणलो. मग 3000 चा 3 आणि 1 चा या डब्यात काढा. दोन शून्य करायचे आपण देऊन टाकायचे. मग तुम्हाला 4 अंकी संख्या लिहायला आवडण्याचं सांगितल्यावर पण देऊ शकता की नाही? देऊ शकता की नाही? मग मला सांगा, आता सांगितले एखादं की 9702 लिहायचे. मग हे 9000 हे 700 आणि शेवटचा 2 मध्ये 0. आता म्हणलं तर 1001 1 2 तर अंक आपल्याला 4 पाहिजे, अंकी म्हणजे 4 पाहिजे. आज आपण फक्त 1000 पण शिकलो, 10000चा आपण थोडं शिकलो, पण बाकीचा पुढचा 15000 आपण नंतर. आपल्याला काय शिकायचं आहे? 4 अंकी संख्या आपल्याला दिलेली वाचता आली पाहिजे आणि सांगितली तुम्हाला लिहिता येईल. आता मी 2 संख्या 4 अंकी लिहितो, तुम्ही मला वाचून दाखवा. नंतर 2 अंकी तुम्हाला मी कोणाला सांगतो ते मला तुम्ही लिहून टाका. जमल का? आता आपण मला वाचून दाखवा. 5409 ओके, मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही लिहायच्या. सर आम्हाला